एरा म्हणजे नक्की काय हे आज आपण जाणून घेणार. एरा म्हणजे एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अरे, म्हणजे तुमचे गर्भ नेमके गर्भाशयात कधी ट्रान्सफर केले पाहिजे त्यासाठी केली गेलेली एक टेस्ट असते. आता ह्या टेस्टमध्ये तुमच्या गर्भाशयाचं अस्तर तयार केलं जातं, जे की तुम्हाला काही हार्मोन्स देऊन तयार करतात, जसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. जेव्हा तुमच्या गर्भाशयाचं अस्तर रुजण्यालायक होईल तेव्हा त्या गर्भाशयातून एक छोटासा तुकडा घेऊन तो चेकिंगसाठी पाठवला जातो. आता हे नेमकं का केले जातं? तर बेसिकली ज्या पेशंटमध्ये सतत IVF फेल होत आहे, इम्प्लांटेशन होत नाही आहे किंवा त्यांच्याकडे स्त्रीबीजांची क्वालिटी इतकी कमी होती की फक्त एकच गर्भ बनला आहे, अशामध्ये एरा करून जर आपण ट्रान्सफर केलं तर आपल्याला नक्की कळतं की यांचा इम्प्लांटेशन विंडो कधी आहे. इम्प्लांटेशन विंडो म्हणजे जेव्हा तुमचं अस्तर गर्भाला घेण्यासाठी 100% रेडी असणार. तर इम्प्लांटेशन विंडो हा प्रत्येक स्त्रीचा वेगळा असतो, प्रत्येक महिन्यात तो वेगळा असू शकतो आणि तुमचा गर्भ चिटकण्यासाठी जे जीन्स रिस्पॉन्सिबल आहेत असे जवळजवळ 134 जीन्स असतात एंडोमेट्रियममध्ये. तर एरा टेस्टद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की नेमके कुठले जीन्स ॲक्टिव्ह असतात, किती दिवसाच्या प्रोजेस्ट्रॉन दिल्यानंतर तुमचे गर्भ रुजण्याचे चान्सेस वाढतात. तर नक्कीच जिथे रिकरंट IVF फेल्युअर आहे, एरामुळे तुम्हाला गर्भ रुजण्यामध्ये नक्कीच मदत होईल.